वैयक्तिक मत आहे हे मी स्वतः सांगतोय। आता याच्या पहिले आणखीन याचा किस पाडायचा असला तर आपण पडू शकता, माझी तयारी आहे। आपण कृषी मंत्री आहात, राज्यामध्ये पावसाचं थैमान घातलेलं आहे की एकंदरीत काय नुकसान झालेलं आहे आणि सरकार एकंदरीत आता कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये 3 दिवस झालं पाऊस चालू आहे आणि दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी फक्त पडला नव्हता एवढा, पण दरवर्षीप्रमाणे या दिवसामध्ये त्या भागामध्ये पूर आणि अतिवृष्टी होतेच, त्यामुळे स्वाभाविक नुकसानही होतं। आता ते नुकसान झाल्याचं आता सर्व जमिनी ह्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे आता एक्झॅक्ट किती नुकसान झालं आहे याची माहिती या ठिकाणी येणं हे त्याला थोडासा वेळ लागेल। पण मला असं वाटतं की जे काय नुकसान होईल त्या नुकसान भरपाईसाठी सरकार समर्थ असेल। उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत असंही अमित शहा बोलले। नाही, मला कळालं की ते औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत असं ते बोलले, पण मला हेही कळालं की सोशल मीडियावर माध्यमावरती विशाळगडाचं प्रकरण झाल्यानंतर ज्या बहुसंख्य अल्पसंख्याकांनी या ठिकाणी महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत मतदान दिलं, त्या सर्व अल्पसंख्याक समाजाची इच्छा होती की ज्यांनी आपलं मतदान घेतलं, ज्यांना आपण दिलं, त्यांनी या बाबतीत अवाक्षर शब्द तरी बोलावा। ना की आदरणीय शरद पवार साहेब या बाबतीत बोलले, ना की माननीय उद्धव ठाकरे या बाबतीत बोलले। हां, जळगावला मात्र काल जयंत पाटलांनी कृषी विभागावरती एका भाषणात फार टीका केल्या। कदाचित माननीय जयंत पाटलांना माहीत नसेल की तेही 2.5 वर्ष महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते। आत्ता जे काही शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचा अचानक स्वप्न पडलं आणि शेतकऱ्याला मदत करावी अशी वाटते ते